हे स्वरा हिअर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी हा व्लॉग स्टार्ट केला आहे बिकॉज आम्ही जातो आहे लोणावळ्याला. जस्ट स्टेकेशन वीकेंड. आम्ही फॅमिली जातो आहे सर्व. अँड कीप ऑन वॉचिंग गाईज. मी फास्ट करते कारण की आता आम्हाला निघायचं पण आहे. आणि लगेच सो वी आर हिअर. मी आणि मैत्री आता आणायला चाललोय मावा केक आणि आम्ही स्वराला पण घेऊन चाललोय. स्वरा घरात त्यांची एंट्री. चला. आणि आम्ही आलोय आमच्या एंगेजमेंट नंतरच्या फर्स्ट ट्रिपला फुल फॅमिली. किराणा माल दुकान. कौस्तुभ. 2 मिनिटं हे तसे 2 मिनिटात. हां पुकी पण लाग क्या अंकल. सो आता आम्ही निघालो आहे. आम्ही सध्या इथे पुढे मानस बसलो आहे. इथे मनोज काका आहेत, इकडे आरती आणि मैत्री आहेत आणि मी इकडे. अजून एक गाडी आहे पुढे अर्टिका. सो त्याच्यामध्ये सगळ्या आई वगैरे आहेत. एक सेकंड कॉपी. सो आता आम्ही एक्सप्रेस हायवेला जस्ट आता लागलो आहे. आणि आता गुगल मॅपमध्ये पाहिलं 25 मिनिट्सच दूर दाखवतो फूड कोर्टला. कारण की आम्ही नाश्ता वगैरे काही केला नव्हता. कारण की आपण किती वाजता निघालो होतो? 6:30ला. ॲक्च्युली आम्ही सगळे रेडीच झालो होतो 6 वाजता 5:30 समथिंग. कारण की आरची वगैरे तर बोईसरवरून येणार होते. आता आम्ही इकडे फूड कोर्टला पोचलो आहे. पण इथे इतकी गर्दी आहे, फुल ट्रॅफिक झाली आहे. पार्किंगसाठी पण जागा वगैरे नाही आहे. पण वी आर फिगरिंग आउट. थांब जर मी गाडी पार्क करतो. थांब, फार गर्दी आहे. आज फ्रायडे पण आहे. सो आय थिंक त्याच्यामुळे लोणावळा सीझन आहे सांगते. हे आहे ना पावसाचं. हां सो त्याच्यासाठी मे बी गर्दी असेल भरपूर. पण लेट्स सी. तिकडे होती आता तो लावूया तिकडे गाडी. सो आता आम्ही गुड फ्लिपिंग बर्गरमधून ऑर्डर केलं आहे इकडे वरती. आणि आई वगैरेंनी KFCमधून वगैरे घेतलं आहे. आता सो आता आम्ही वेट करतो आहे कधी येईल भूक लागली आहे. त्याने आम्हाला हे गुड फ्लिपिंग बर्गर. हां त्याच्यातलं काय ते ग्रिल्ला त्यांनी आम्हाला दिलं आहे. हे मी फर्स्ट टाइम खाते. बोल. हां एक्सपेक्टेड नव्हतं की एवढ्या लवकर पोचू. या आम्ही खूप लवकर पोचलो. 12 वाजेपर्यंत आम्ही विल्लामध्ये असतो आरामात. कारण की इकडून फक्त 45 का 47 मिनिट्सच विला आहे इथून. आणि आम्ही लंच करूनच जातात कारण की आम्ही नाश्ता नाही केला तर आम्ही आता डायरेक्ट खाता येईल. मग नंतर भूक लागली तर मग आम्ही खाऊ मॅगी. आमच्याकडे ना सगळं मानसकडे. तर तुम्ही वजन नाही वाजून दिला? वाजले. मी तिकडे जस्ट गेले ना हां तर तो वाजला. आम्हाला लागली आहे खूप सारी भूक. तुम्हाला दाखवतो. ओ माय गॉड कसं दाखवतो. हां हे बघा असं दिसतं. आता मी इथे गोवा घेतला आहे. हॅलो जाऊ दे टेस्ट कर तसं. दिसतच नाही. नाईस स्मूथ आहे खूप टेक्स्चर. मॅगडीचं आईस. हां आता आलोय विलामध्ये. घेते थांब. विलाच्या बाहेर आणि तो मग लगेच जसे कॅमेरा ऑन होता ना तसं त्याने स्माईल दिली. कसं दादाचा फोन उचल.
नाही पकडत. सो वी आर हियर. दिसत पण नाही. ते फ्रीज मध्ये ठेवायचं, त्याला बोलायचं. ह्याच्यातून मी आणि मैत्री आता आणायला चाललोय मावा केक. स्वरा आणि आम्ही स्वराला पण घेऊन चाललो. स्वरा घरात त्यांची एंट्री. चला काय घ्यायला जायचंय? मावा केक. हॅलो. आणि आम्ही आलोय आमच्या एंगेजमेंट नंतरच्या फर्स्ट ट्रिपला फुल फॅमिली सोबत. पार्किंग होतो तुम्हाला आहे. ठीक आहे. हो. सो आता आम्ही चाललोय थोडीशी 2-3 गोष्टी घ्यायला. इट्स लाईक अंडाज आणि मुगाची डाळ घ्यायला. इग्नोर माय अवतार गाईज, इग्नोर. लिफ्ट मागते. लिफ्ट प्लीज. किराणा माल दुकान. ठीक आहे. 100 रुपये लगेगा. 100 रुपए? हाँ. इतना नहीं दूंगी. कुछ ज़्यादा ही बोल दिया भैया आपने. अरे एसी में लेके जा रहा हूँ, कुछ है कि नहीं? एसी वैसी पता नहीं. फ्रंट सीट कुछ पता नहीं. आता ही स्वरा चाललाय मुगाची डाळ घ्यायला. 5 किलो. अर्धा किलो. ए लवकर आहे. मी आजची मैत्री आहे, आम्ही जिचं वेट करतोय. बोलू असं 10 वेळा ते पण येतं ना ह्याच्यात. वेलकम गाईज. हा आमचा विला आहे. इट्स अ 5 BHK आणि ही लिव्हिंग स्पेस आहे. इकडे एक सोफा आहे, इथे एक सोफा आहे. इकडे आता सध्या मेस आहे, बट जस्ट इग्नोर. इकडे मंदिर आहे, जो दाखवू तुम्हाला एक सेकंड. जसं होतं तसं ठेवूया. त्याच्यानंतर ह्या साईडला पण सिटिंग आहे. इग्नोर द मेस गाईज, कारण की इकडे लगेज ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण इथून आलोत की इकडे वर जायला आहे, पण त्या अगोदर इकडे डायनिंग एरिया आहे. इकडे किचन आहे, जिकडे कुकिंग चालू झाली आहे. आपण थोडं लेट झालो आहे, पण इथे फ्रीजसुद्धा आहे आणि सगळं तुम्हाला कटलेरी वगैरे मिळून जाईल. ओव्हन आहे इथे. आणि लेट्स गो टू द फर्स्ट रूम. एक वॉशरूम पण मिळेल, जिथे बेसिन एरिया आहे आणि बाथरूम पण आहे. So now this is our first room. It's like really large. We have cupboards, more mattresses too. आणि ह्या साईडला बाल्कनी आहे जी ओपन होते. अँड वी हॅव अ रिअली नाईस स्विंग ओव्हर हिअर. सो आता आपण वर जाऊया आणि वर बघूया. वर 2 रूम आहेत. मी अगोदर जाऊन आली आहे, पण लेट्स सी तुम्हाला कसं वाटतं आहे सांगा. वी हॅव अ लार्ज बेड, रिअली नाईस अँड एस्थेटिक लॅम्प विथ लाईक रिअली नाईस स्टोरेज. यू हॅव अ व्हेरी गुड स्टोरेज ओव्हर हिअर. त्यानंतर इथे एक सीडी आहे. आय एम थिंकिंग टू क्लाइंब इट, पण ठीक आहे, आपला व्हिडिओग्राफर क्लाइंब करतो आहे. स्ट्रगलिंग. ओके, मी पण बघितला नाही आहे ते कसं दिसतं आहे, पण तुम्ही पाहिलं आहे. ग्रेटली नाईस मिरर ओव्हर हिअर. आणि इकडे पण एक बेसिन आहे. अँड वी हॅव अ रिअली लार्ज स्पेस. सो वी हॅव अ लार्ज स्पेस ओव्हर हिअर टू. सो तुम्ही गॉसिप करू शकता. आणि आपल्याकडे इथे सुद्धा एक रूम आहे विच हॅज अ रिअली लार्ज बेड विथ अ फुल लेंथ मिरर, जिथे तुम्ही सेल्फीज क्लिक करू शकतात, रेडी होऊ शकतात, वॉट एव्हर. आणि आपल्याकडे अजून एक वॉशरूम आहे विच इज अ टायनी वॉशरूम. बट वी हॅव अनदर वॉशरूम टू विच इज अ रिअली बिग वॉशरूम गाईज. खूप मोठं आहे. त्यानंतर आपल्याकडे ही एक अजून खूप मोठी रूम आहे. इट्स अ सेम साईज गाईज,
पण दिस इज लाईक रिअली लक्झुरियस. वी कॅन स्लीप लाईक दिस. व्हेरी प्रिटी अँड रिलॅक्सिंग. आणि आपल्याकडे इकडे सुद्धा मिरर आहे. वी हॅव अ रोटेटिंग चेअर. आय थिंक दिस इज गोइंग टू सिट फॉर द फर्स्ट टाईम. माय गॉड. ओके ग्रेट. आणि आपल्याकडे इकडे एक स्विंग आहे. आपण बाहेर नाही जात आहोत. आपण जाऊया वर आता. एक लास्ट रूम आहे. दॅट इज व्हेरी ब्युटिफुल विथ द टेरेस टू. सो दिस इज द लास्ट रूम अँड लेट्स एंटर. सो आपल्याकडे हा खूप मोठा बेड आहे. ओके. त्यानंतर सो गाईज पाऊस पडायला स्टार्ट झाला आहे. थांब एक मिनटं. सो आता पाऊस पडायला स्टार्ट झाला आहे. आम्ही स्विमिंग पूलला जातो आहे. वी आर रेडी. पण त्या अगोदर आम्ही शूट केलं जस्ट डॉट अँड कीचं. मला कोलॅब आलं होतं त्यांची सनस्क्रीन ही वाली. सो आता मी तुम्हाला दाखवते की आळीची पण रेडी झाली आहे. कौसुब हां पुकी पण ही दिसते. मी पण. सो वी आर रेडी. आपण सेल्फी. वू येस लेट्स गो. चलो. वी आर मिसिंग सौरभ दादा कारण की सौरभ दादा अजून आला नाही आहे. सो तो 4 वाजता येणार आहे. पण त्याच्या सो आता हे सगळे पाण्यात उतरणार आहेत. ए कोणीतरी डेप्थ बघा प्लीज. कौस्तुभ. ओ माय गॉड. क्या अंकल. आता सगळे आई बाबा वगैरे बाहेर गेलेत आणि हे लोक इकडे क्रिकेट खेळायला लागलेत. मी तुम्हाला दाखवते. काय मी बंद केलं 2 मिनटं. अरे तिकडे जिथे माणसं आहेत तिकडे मारत नाही. कमान. आणि आम्ही इथे बसलो आणि आर्ची. नॉट इवन शेअरिंग देम गाईज. वी आर रिअली बोल्ड. फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं. हे तसे 2 मिनिट आहेत. काय फुलमध्ये गेलाय. हा कोणी बॉल आणलाय. सौरभ. मी आत्ता फेकून देणार आहे थोड्या वेळात तो. ओ दादा. What the hell? तू मार खा अगोदर माझ्या हातून. नाही ना आत्ताच लगेचच. जोरात मार. दादा नाही तू मैत्री कशाला मारला. दादा नाही मला जोरात लागलं. काय लागलं नाही बॉलचं मला लागलं दादा. सौरभ तिला लागलं. ती बोलते तिला लागलंय तर लागलंय. याच्या पुढे शब्द नाही काढायचा. आणि तू मध्ये मध्ये तिकडेच राहा. सेन्स पीपल यार. आउट. आर्ची तुझी टीम जिंकेल आर्ची. अरे हे लोक काय करतच नाही यार. व्हेरी गुड यार. सो आता आम्ही चाललोय वाथुळी स्विमिंग पूल मध्ये. आमचे गट्स बघा. गट्स एवढी थंडी आहे ना. एवढी थंडी आहे. पाऊस चालू आहे. कॅच वॉक माय मॉम. आता आम्ही आमच्या इकडे बार्बिक्यू चालू आहे. बार्बिक्यू. Look this.
किती होत आहेत सगळे 50 काउंट 13 12 तिकीट आहेत. ए दादा निकाल पैसा निकाल ना पहिले भाई. ठीक आहे करेल नव्हतं. ठीक आहे यांचे पण आलं मानस आणि दादाचे. बाबू पैसे पाहिजे तर परत आपल्याला. गुड. दादा खेळ. अच्छा तू खेळतो दादाच्या. ओके वी विल स्टार्ट. हां मी नंबर इंग्लिशमध्येच बोलते कळेल. 1087 87 हां सही आहे. 42. आता इकडे एक जरा इश्यू झाला आहे. इट्स लाईक किती वाजले आरची? 12:15 झालेत रात्रीचे आणि फक्त सेकंड फ्लोअरवर लाईट नाही आहे. जस्ट ऑन सेकंड फ्लोअर. आणि इश्यू काय झाला जेव्हा आम्ही पूलमधून आलो तेव्हा आरची फ्रेश वगैरे होऊन झाली. माझी पण झालेलं कौस्तुभ गेला होता आणि लाईटच गेली. आणि आम्हाला फक्त जाणवलं होतं की लाईट गेली. सो आम्ही खाली गेलो आणि सगळ्यांना सांगितलं की जनरेटरवर चालते सगळं, सो तुम्ही सगळं बंद करून टाका. सो सगळ्यांनी बंद केलं पण सगळ्यांच्या AC चालू होत्या. आणि आता मला कळतं आहे की ते ट्रिप झाली आहे लाईट. सो आम्ही त्यांना कॉल केला आणि आता ही लोकं खाली गेलेत. कुठे तेच हे लोक. आता आम्ही एकदम ग्राउंडवाल्या फ्लोअरवर आहे मेन डोअरच्या इथे. सो तिथे जिन्याच्या खाली समथिंग आहे तर ते करायला सांगत आहेत. थांब सेफ्टी डोअर नको गुड माणूस. आणि तुझ्याचमुळे झालं हे सगळं. तू गेला तेव्हाच कसं काय गिझरचा इश्यू झाला. उद्यापासून मी आंघोळ नाही करणार. थंड पाणी करायची. स्वतः ते काका आले का मला हेल्प करायला. आवाज आला तसंही. हां ग्रीन लाईट चालू आहे ना. हां हां ठीक आहे चालू झाली ग्रीन लाईट. प्रॉब्लेम सॉल्व्ड. आम्ही खूप सारा टाईमपास करणार. मे बी झोपणार. ही जरा झोपण्याच्या ह्याच्यावर आहे. डिस्गस्टिंग पीपल्स. हां ती खूप थकली आहे. सगळेच थकले आहेत ॲक्च्युली. आम्ही इतके पूलमध्ये खेळलो तुम्हाला दाखवू नाही शकली मी बिकॉज मी स्वतः पूलमध्ये होती आणि ऑपरेट करायला कॅमेरा कोण नव्हतं. सो उद्याचा आमचा प्लॅन असा आहे की आई वगैरे सगळे जाणार आहेत. आई वगैरे कुठे जाणार आहेत? कोणत्या मंदिरात? आई वगैरे एकविरा ना. एकविराला जाणार आहेत सकाळी. पण आम्ही लवकर उठणार नाही आहोत जास्त. सो ते आणि ते लोक पुण्याला जाणार आहेत पण आम्ही नाही जाणार आहोत. आम्ही जाणार आहोत कॅफेज एक्सप्लोर करायला. पुण्याचे नाही लोणावळ्याचे सॉरी. सो या